साडी कितीही एक्सपेन्सिव्ह असेल, साडी कितीही सुंदर असेल, ब्रँडेड असेल, अगदी सुंदर कलर असणारी असेल, तरीही काहीतरी असं कमी वाटतंय का? तरीही लुक चीप दिसतोय, डल दिसतोय असं होतंय का? की ना साडीची नाही तर त्याच्यावर मॅच केलेल्या ब्लाऊजची चूक असू शकते. बऱ्याचदा जर चुकीचा ब्लाऊज घातला, नेकलाईन व्यवस्थित नसणारा, कलर नीट मॅच न होणारा, असा जर ब्लाऊज स्टाईल केला तर साडीचा अख्खा लुक खराब होऊ शकतो. सो कोणत्या ह्या ब्लाऊज मिस्टेक आहेत ज्या साडीसोबत आपण अवॉइड करायला हव्या, ज्याच्यामुळे आपल्या साडीचा लुक चीप होणार नाही, बोरिंग होणार नाही. हे सगळं जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. सो मिस्टेक नंबर 1. बरेचदा आपण ड्रेस शिवायला टाकताना असेल किंवा ब्लाऊज शिवताना असेल, ब्लाऊजच्या पुढचा गळा कसा शिवायचा याचा फार विचार करत नाही. एक बेसिक राऊंड नेक किंवा बेसिक एक पान गळा करून टाकतो. पाठीमागचा गळा कितीही सुंदर केला असला तरी जो आपला फ्रंटला विजिबल होणार आहे, जो बघता क्षणी लक्षात येणार आहे, तो जो पुढचा गळा आहे त्याचा आपण इतका विचार करत नाही आणि तिथेच आपल्या ब्लाऊजची पहिली मिस्टेक होते. साडी कितीही सुंदर असली तरी पुढच्या केलेल्या नेकमुळे साडीचा लुक बोरिंग होऊ शकतो. बरेचदा काय होतं, आपला फेस शेप जर राऊंड असेल, त्यात जर आपण पुढचा गळा परत राऊंड केलेला असेल तर तो आपल्या फेसला छान डिफाईन होत नाही, फेसला छानपैकी मॅच होत नाही किंवा छान कॉम्प्लिमेंट करत नाही. चेहराही गोल असतो, तो पुढचा केलेला गळाही गोल दिसायला लागतो आणि त्याच्यामुळे ओव्हरऑल लुक पण थोडासा बॉक्सी, थोडासा हेवी वाटायला लागतो किंवा थोडासा डल दिसायला लागतो. तेच जर तुम्ही फेस शेप नुसार ब्लाऊजचा पुढचा नेक कोणता करायचा हे लक्षात घेतलं तर तुम्ही ब्लाऊजचा साधा सिंपल ब्लाऊज जरी असला तरी त्याला सुंदर लुक देऊ शकता, साडीसोबत सुंदर कॉम्प्लिमेंट करू शकता. राऊंड फेस असेल तर त्याला शक्यतो तुम्ही व्ही नेक करू शकता, जो तुमच्या चेहऱ्याला थोडीशी उंची देईल किंवा थोडासा लांबपणा दाखवेल, थोडासा ओव्हलपणा दाखवेल. त्याच्यामुळे पण साडी पण छान दिसेल, ब्लाऊज पण छान दिसेल. किंवा बऱ्याच जणींचा चेहरा उभा असतो, मोठा असतो, अशा वेळी त्याला थोडंसं शॉर्ट अँड इल्युजन द्यायचंय. त्याच्यासाठी काय करता येईल तर त्याला तुम्ही स्क्वेअर नेक करू शकता किंवा बोट नेक करू शकता. ज्यांचा चेहरा छान असा ओव्हल आहे किंवा छान असा फेमिनाईन फेस शेप आहे, अशांना कोणताही नेक छान दिसतो. पण त्यातल्या त्यात जर डीप व्ही केला किंवा थोडासा ब्रॉड असा पानगळा केला तर तो पण आणखीन सुंदर कॉम्प्लिमेंट होऊ शकतो. सो ब्लाऊजची ही एक मिस्टेक तुम्ही नक्कीच अवॉइड करू शकता आणि नेक्स्ट टाइम ब्लाऊज स्टिच करताना त्याचा फ्रंटचा जो नेक आहे तो आपल्या फेस शेप नुसार मॅच करून साडीला आणि ब्लाऊजला आणखीन सुंदर बनवू शकता. मिस्टेक नंबर 2. आपल्या सगळ्यांना छान फिटिंगला बसणारे ब्लाऊज आवडतात किंवा ब्लाऊज तसा व्यवस्थित फिटिंगला बसणारा असला तरच तो छान दिसतो. पण म्हणून काय, अगदी जर ओव्हर फिटिंग झाली असेल किंवा ब्लाऊज अगदी टाईट असा ओढून ताणून अंगात घातलाय असं वाटत असेल तर त्याच्यामुळे पण लुक नक्कीच खराब होतो. बऱ्याच जणी काय करतात, स्लीव्ज वगैरे ब्लाऊजच्या करताना त्यांना जनरली असं वाटतं की ड्रेसच्या स्लीव्ज थोड्याशा लूज असतात, ब्लाऊजच्या स्लीव्ज म्हणजे फिटच असल्या पाहिजेत. त्या इतक्या फिट होतात की अगदी हात असा हाफ कट झाल्यासारखा दिसायला लागतो. हे जे आहे अगदी असं ताणून धरलं तर तुम्ही बघा, लक्ष पण तसं होतं, हाफ कट झाल्यासारखं दिसायला लागतं किंवा आपलं ओव्हरऑल लक्ष जाताना पण आणि इव्हन स्लीव्ज शिवताना पण ही एक मिस्टेक आणखीन त्याच्यात ऍड होऊ शकते की जेव्हा तुम्ही स्लीव्ज शिवताना अगदी छोट्या शिवल्या, आता मी इथे बऱ्याच छोट्या केल्यात तर हात खूप मोठा दिसायला लागला, ही एक मिस्टेक झाली. आणि त्याच्यानंतर काय होतं, इथे जर आणखीन जास्त फिट झालं तर हा लुक दिसताना हाफ अँड हाफ कट झाल्यासारखा किंवा इथे कुठेतरी आपला गेज कट होतो, आपलं लक्ष कट होतं. सो ही मिस्टेक तुम्ही नक्कीच अवॉइड करू शकता. नेक्स्ट टाइम ब्लाऊज शिवताना थोडासा तरी लूज ठेवायचा हा जो भाग आहे तो, त्याच्यामुळे पण अगदी असं टाईट फिट केल्यासारखं होत नाही, स्किन वरती उचलून आल्यासारखी होत नाही आणि ब्लाऊजचा लुक आणि साडी अगदी छान दिसायला लागते. नेक्स्ट अवॉइडेबल मिस्टेक आहे जेव्हा आपण पॅडिंगचे ब्लाऊज शिवतो त्याच्यासाठी. बरेचदा आपल्याला थोडेसे मोठे, थोडेसे फॅन्सी नेक करायचे असतात, बॅक नेक करायचे असतात किंवा बॅक नेकला काही छान डिझाईन करायचे असते आणि म्हणून आपण फ्रंटचे पॅडिंग असलेले नेक शिवतो. पण ते जर ब्लाऊजचं कापड खूप जास्त ट्रान्सपरंट असेल किंवा ते जर पॅडिंग व्यवस्थित शिवलं नाही, व्यवस्थित अटॅच केलं नाही तर त्यांच्या लाईन्स दिसायला लागतात किंवा विजिबल होताना पण साडी जर नेट असेल, ऑर्गेन्झा असेल, थोडीशी ट्रान्सपरंट असेल तर अशा वेळी त्या पॅडिंग लाईन दिसल्यामुळे साडीचा लुक पण तसाच चीप दिसायला लागतो, बोरिंग दिसायला लागतो. बोरिंग म्हणण्यापेक्षा ना सरळ सरळ चीप काहीतरी घातलंय असं दिसायला लागतं. सो ही मिस्टेक तुम्ही 100% अवॉइड करू शकता. जेव्हा तुम्ही पॅडिंग घेणार आहे ते चांगल्या क्वालिटीचे घ्या. ब्लाऊजचं फॅब्रिक पण त्यावेळी तसंच चांगल्या क्वालिटीचं, खूप जास्त सुळसुळीत नसावं, खूप जास्त ट्रान्सपरंट होणारं नसावं की ज्याच्यामुळे त्यातल्या पॅडिंग लाईन दिसतील, ती शिलाई दिसेल आणि त्याच्यामुळे आपला लुक खराब होईल. सो ही एक मिस्टेक नक्की अवॉइड करू शकता. त्यासोबतच आणखीन एक मिस्टेक तुम्ही नक्कीच अवॉइड करू शकता, ती म्हणजे तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईबच केलं नाहीये. ही मिस्टेक पटकन अवॉइड करा. चॅनलला पटकन जाऊन सबस्क्राईब करा, म्हणजेच असेच छान युजफुल, असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील.
सो नेक्स्ट मिस्टेक म्हणजे आपण जी ब्लाउजची लेंथ ठेवतो ती. जनरली आपण 14 14.5 जी नेहमीची ठरलेली लेंथ आहे ती ठेवतो. पण जर ब्लाउजचं फॅब्रिक वेगळं असेल किंवा साडीचं फॅब्रिक वेगळं आहे, डिझाईन आपण जी केलेली आहे ती वेगळी काही असेल, अशा वेळी ठराविक लेंथ ठेवली ना तर ब्लाउज एकतर खूप शॉर्ट झालं तरीही ऑड दिसतं, खूप लॉंग झालं तरीही ऑड दिसतं. मिड लेंथ ठेवणं अतिशय गरजेचं आहे. शॉर्ट जर झालं तर बरेचदा ब्राचे स्ट्रॅप्स दिसतात, ब्लाउज खूप वरती जायला लागतो, पोट खूप जास्त दिसायला लागतं, कंबर पोट. त्याच्यामुळे पण लुक खूप चीप दिसतो, खूप वल्गर घाण दिसायला लागतो. तेच जर खूप जास्त अगदी पोटाच्या खालीपर्यंत ब्लाउजची लेंथ आली किंवा पोटापर्यंत आली तरीही थोडासा ओल्ड, थोडासा बोरिंग लुक दिसायला लागतो. त्याच्यामुळेच लेंथ ऍडजस्ट करताना साडीच्या फॅब्रिकनुसार आणि केलेल्या डिझाईननुसार लेंथ ठरवणं अतिशय गरजेचं आहे. आणि लास्ट म्हणजे रॉंग कलर कॉम्बिनेशन्स मॅच करणं. साडी प्लेन आहे म्हणून आपण त्याच्यावरती कोणताही कॉन्ट्रास्ट, कोणताही डिझाईनचा ब्लाउज घातला तरीही साडीचा लुक डल होतो. कारण बरेचदा साडीचे जे कलर्स असतात, आपला स्किन टोन, साडीचा कलर आणि ब्लाउजचा कलर हे थोडेसे एकत्रित मॅच झालं पाहिजे. तुम्ही जर कूल स्किन टोन वाले असाल, अशा वेळी साड्या निवडताना पण तशाच थोड्याशा ब्लू शेड मधल्या, थोड्याशा लाईट शेड मधल्या, पिंक मधल्या, पेस्टल मधल्या निवडल्या तर त्या छान कॉम्प्लिमेंट होतात. सोबत त्याच्यावरती ब्लाउज निवडताना पण थोडेसे मग कूल टोन मधले निवडायचे. तुम्ही अपोजिट करू शकता, पण अगदी कूल टोन मधला ब्लाउज आणि अगदी वॉर्म टोनची साडी किंवा अगदी वॉर्म टोनचा ब्लाउज आणि अगदी कूल टोन मधली साडी हे थोडंसं अवॉइड करायचं. कारण त्याच्यामुळे पण साडी आणि ब्लाउज एकमेकांना व्यवस्थित कॉम्प्लिमेंट होत नाही आणि लुक त्याच्यामुळे डिव्हाइड होतो, थोडासा डल होतो किंवा एक जे इम्प्रेशन छान पडायला पाहिजे तसं पडत नाही. सो तुम्ही कलर व्हील याच्यासाठी यूज करू शकता, पिंटरेस्ट यूज करू शकता, ज्याच्यावरून तुम्हाला एक जनरल आयडिया येतील की कोणत्या कलर सोबत कोणता अपोजिट कलर छान दिसतोय. या प्रकारे स्टायलिंग करून पण तुम्ही साडीला अतिशय सुंदर, अतिशय छान लुक देऊ शकता. सो या ज्या थोड्याशा ब्लाउज मिस्टेक आहेत, ब्लाउजची लेंथ असेल, फिटिंग असेल किंवा ब्लाउजचं नेकलाईन निवडणं असेल किंवा ब्लाउजचं छान कॉम्बिनेशन करणं असेल साडीसोबत, या जर थोड्याशा अवॉइड केल्या तर आपण साडी आणि ब्लाउज अतिशय स्टायलिशपणे, अतिशय छान इलिगंटली कॅरी करू शकतो. या मिस्टेक्स तुम्हाला पण पटल्या का किंवा तुमच्याकडून नकळत या होत होत्या का, हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत. थँक्यू.